तिन्ही सांजेच्या वेळेस घरात झाडू मारू नकोस, असं आपण आपल्या आजी आणि आईकडून ऐकत आलो आहोत. तेव्हा या गोष्टीचे महत्त्व किंवा रात्री घरामध्ये झाडू मारायला वडीलधारी मंडळी का बरं मना करत असायचे हे त्यावेळेला समजत नसायचं. मात्र यामागे वास्तुशास्त्र देखील तसेच आहे. पाहूया घरामध्ये संध्याकाळी झाडू मारल्याने नेमकं काय होतं. नमस्कार, स्वामींचे उपाय आणि तोडगे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. स्वामी नक्की आपल्यावरती कृपा करतील. संध्याकाळच्या वेळी जेव्हा घरात दिवाबत्ती करतात तेव्हा घरात झाडू मारायचा नाही अशी मान्यता असल्याने हिंदू लोकांमध्ये आपल्याकडे रात्रीच्या वेळेला कधीच झाडू मारत नाहीत. यामागे काय कारण असेल असा प्रश्न अनेकांना पडतो. आपल्या जणांना देखील हा प्रश्न पडलेला असेल. काहीजण या गोष्टी तेवढ्या सिरियस घेत नाहीत. मात्र वास्तुशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार संध्याकाळी घरात झाडू मारल्याने दरिद्री मागे लागते असे म्हणतात. असे का होते तर याचे कारण आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, जाणून घेणार आहोत. संध्याकाळी घरामध्ये झाडू मारल्याने काय होते. संध्याकाळी घरात झाडू मारत नाहीत कारण हिंदू धर्मात झाडूला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. असं म्हणतात की संध्याकाळी जेव्हा आपण घरात दिवाबत्ती लावतो तेव्हा घरात लक्ष्मी येते. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी आजही गावाकडे अंगणामध्ये सडा रांगोळी टाकायची पद्धत आहे. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन घरामध्ये येत असते असे मानले जाते. मात्र लक्ष्मी घरात यायच्या वेळी हातात झाडू घेऊन तो घरभर फिरवला तर लक्ष्मी नाराज होऊन ती घरात येत नाही अशी मान्यता आहे. त्यामुळे जुनी वडीलधारी मंडळी रात्रीच्या वेळेला घरामध्ये झाडू मारण्याचं टाळतात आणि ते आपल्याला सांगत आलेले आहेत. धार्मिक मान्यतेनुसार सूर्यास्तानंतर झाडू मारल्यास घरात लक्ष्मीचा वास राहत नाही. तसेच वास्तुशास्त्रानुसार रात्री झाडू मारल्यास घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाते. याचाच अर्थ जर रात्रीच्या वेळी झाडू मारला तर घरातली लक्ष्मी रुष्ट होऊन बाहेर निघून जाते आणि लक्ष्मी का एकदा रुष्ट झाली तर तिच्यासोबत तुमचे वैभव, धनसंपत्ती देखील कमी होऊ लागते. पैशाची चणचण सतत घरामध्ये जाणवू लागते. म्हणून रात्रीच्या वेळी झाडू मारणे टाळावे. संध्याकाळी घरात झाडू मारायचा नाही ही पद्धत अनेक वर्षापासून म्हणजे पुरातन काळापासून चालत आलेली आहे असे म्हणतात. मात्र याचे वास्तुशास्त्र किंवा धार्मिक मान्यतेचे कोणतेही कारण नाही. काही जुनी लोक सांगतात पूर्वीच्या काळी घरात लाईट नसायची तेव्हा लोक दिवा लावून रात्र काढायची. त्यामुळे घरातली सर्व कामं संध्याकाळ व्हायच्या आत करावी लागायची. म्हणून घरात झाडू देखील संध्याकाळनंतर मारला जायचा नाही. अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे संध्याकाळी अंधारात जर झाडू मारला तर घरातील महत्त्वाच्या गोष्टी कचऱ्यासोबत बाहेर जाऊ शकतात याची भीती असायची. जसे की एखादी छोटीशी सोन्याची वस्तू असेल, सोन्याचा मणी असेल, अंगठी असेल किंवा काहीही महत्त्वाचे सामान त्या कचऱ्याबरोबर बाहेर जाऊ शकतं. म्हणून त्यावेळी रात्री झाडू मारायचा नाही अशी पद्धत रूढ झाली आणि ती पुढे चालत राहिली असं काही विद्वान लोकांचं म्हणणं आहे. सकाळी झाडू मारणे शुभ मानले जाते पण काही ठिकाणी संध्याकाळी झाडू मारणे टाळले जाते. धार्मिक आणि वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी झाडू मारल्याने घरातून लक्ष्मी निघून जाते. म्हणून सकाळी झाडू मारावा, संध्याकाळी मारू नये. हिंदू धर्मात झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. ही गोष्ट आपण बघितली. वास्तुशास्त्रानुसार, वैज्ञानिक दृष्टीनुसार या सगळ्या बाबतीने जर विचार केला तर सकाळी झाडू मारणे शुभ मानले जाते, परंतु संध्याकाळी झाडू मारणे हे टाळावे, ते चांगले नसते. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि आर्थिक अडचणी टाळता येऊ शकतात
म्हणून सकाळी झाडू मारणे हे चांगले, संध्याकाळी झाडू मारणे हे वाईट आणि चुकीचं आहे. म्हणून धार्मिक क्षेत्राला मानणाऱ्या मंडळीने तरी हा आमचा सल्ला आपण पाळावा. आशा करतो की ही महत्त्वपूर्ण माहिती नक्की आपल्याला आवडली असेल. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने अशाच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. तरीही स्वामींची कृपा आपल्यावरती व्हावी वाटत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहायला विसरू नका. आपलं दारिद्र्य नक्की दूर होईल. सबस्क्राईब करा आणि अनेक लोकांना सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद मंडळी.